जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 29। या वीर्यशुल्केन रता स्वयंवरे प्रमथ्य चैद प्रमुखान ही शुष्मिना प्रद्युम्न सांबांब सुतादयो परा याश्चा रता भौमवदे सहस्त्रशः। या स्त्रियांना प्रद्युम्न, सांब, अंब इत्यादी मुले आहेत. शिशुपाळाच्या नेतृत्वाखालील अनेक सामर्थ्यशाली राजांचा पराजय करून त्यांनी रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबवंती यांचे बळाने हरण केले. तसेच भौमासूर आणि त्याचे सहस्रावधी सहकारी राजे यांचा वध करून त्यांनी इतरही स्त्रियांचे हरण केले. या सर्व स्त्रिया मोठ्या वैभवशाली आहेत, भाग्यवान आहेत. तात्पर्य: पूर्वीच्या काळी सामर्थ्यशाली राजांच्या विशेष गुणवती कन्यांना त्यांच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या विविध प्रतिस्पर्धी राजामधून उघड रीतीने आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. अशा समारंभांना स्वयंवर म्हटले जाते. असे स्वयंवर म्हणजे पराक्रमी पण एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या विविध राजकुमारांमधील उघड स्पर्धा असल्याने अनेक वेळा राजकुमारींचे वडील अशा राजकुमारांना निमंत्रण पाठवित आणि या राजकुमारांमध्ये बहुधा खिलाडू वृत्तीने लढाया होत. परंतु काही प्रसंगी असेही घडे की या लढायामध्ये योद्धे मारले जात आणि सर्वात शेवटी जो विजय होई त्याला ती राजकुमारी प्राप्त होत असे. तिच्यासाठी अनेक राजे मात्र मारले जात. श्रीकृष्णांची पट्टराणी रुक्मिणी ही विदर्भ देशाच्या राजाची कन्या होती आणि तिच्या पित्याची अशी इच्छा होती की आपली ही सुंदर आणि गुणवती मुलगी आपण श्रीकृष्णांना द्यावी. शिशुपाळ हा श्रीकृष्णांचा आते भाऊ होता, त्यामुळे तेथे उघड स्पर्धा होती आणि नेहमीप्रमाणे त्यात भगवान श्रीकृष्ण विजयी झाले. त्यांनी आपल्या अतुल सामर्थ्यांनी शिशुपाळ आणि इतर राजांचा पराभव केला. रुक्मिणीला प्रद्युम्नासारखी 10 मुले झाली. अशाच प्रकारे जिंकून आणलेल्या श्रीकृष्णांच्या इतरही काही राण्या होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या या सौंदर्यपूर्ण लीलांचे पूर्ण सविस्तर वर्णन पुढे 10व्या स्कंदामध्ये येईल. भौमासुराने वेगवेगळ्या राजांच्या 16,100 राजकन्यांचे अपहरण करून त्यांना आपल्या भोग सुखासाठी बंदित ठेवले होते. त्यांनी आपल्या मुक्ततेसाठी भगवान श्रीकृष्णांची करुणा भागली आणि त्या कळकळीच्या प्रार्थनेने धावून येऊन दयाळू भगवंतांनी लढाईत भौमासुराचा वध केला आणि या सर्वांची मुक्तता केली. सामान्य समाजाच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने पाहता या सर्व मुली भ्रष्ट अधपतित होत्या. तथापि भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्वांचा आपल्या पत्न्या म्हणून स्वीकार केला. सर्वशक्तिमान प्रभू श्रीकृष्णांनी या मुलींची विनम्र प्रार्थना मान्य केली आणि थाटामाटाने त्यांच्याशी विवाह झाला. त्यामुळे द्वारकेमध्ये त्यांच्या एकूण 16,108 राण्या होत्या आणि त्या प्रत्येकीपासून त्यांना 10 मुले झाली. ही सर्व मुले मोठी झाली, त्यांनाही प्रत्येकी 10 मुले झाली. अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांची संख्या लाखोंच्या प्रमाणात होती. श्लोक क्रमांक 30। एता परम स्त्रीत्वं पास्तपेशलं नीरस्तशौचं बत साधु कुर्वते यांसां गृहात पुष्करलोचनपती पतीर्न जात्वपैत्याहरती भूर्हदी स्पृशन। त्या सर्व स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते आणि त्यांच्या जीवनात शुद्धता व पावित्र्यही राहिले नव्हते. तरीही त्या स्त्रियांनी आपले जीवन मंगल आणि भाग्यवान बनविले होते. त्यांच्या पतीने भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कधीही घरी एकटे सोडले नाही. त्यांना विविध प्रकारच्या देणग्या आणि भेटी देऊन त्यांनी त्यांची अंतःकरणे नेहमीच प्रसन्न राखली. तात्पर्य: भगवंतांचे भक्त म्हणजे शुद्ध पवित्र आत्मे. ज्या क्षणी भक्त स्वतःला परमेश्वराच्या चरणकमळाशी मनोभावे समर्पित करतो त्याच क्षणी परमेश्वर त्याचा स्वीकार करतात.
त्यामुळे भक्त सर्व भौतिक वासनांच्या प्रदूषणापासून तत्काळ मुक्त होतो. असे भक्त प्रकृतीच्या सत्वर जन्मादी गुणांच्याही अतीत असतात. भक्ताच्या शारीरिक अपात्रतेचा प्रश्न नसतो. गावातून सोडलेले सांडपाणी गंगेत मिळते. त्या गंगाजळात आणि मूळच्या गंगाजळात गुणवत्तेचे काही अंतर असते तर काय? तसेच ते आहे. स्त्रिया, व्यापारी आणि श्रमिक वर्ग हे अधिक बुद्धिमान नसतात. त्यामुळे त्यांना अध्यात्मशास्त्राचे ज्ञान करून घेणे अथवा परमेश्वराची भक्ती सेवा करणे कठीण जाते. ते अधिक ऐहिक अथवा प्रापंचिक असतात आणि किरात, होन, आंध्र, पुलिंद, पुलकश, आबीर, कंक, यवन, खस इत्यादी लोक तर त्याहूनही न्यून प्रतीचे असतात. तथापि अशा लोकांनी जरी भगवत भक्ती केली तरीही त्यांचा उद्धार होतो. परमेश्वराच्या श्रद्धामय सेवेने सर्व औपाधिक अपात्रता नाहीशा होतात आणि पवित्र झालेले ते जीव भगवंतांच्या धामात प्रवेश करण्यास पात्र ठरतात. भौमासुराच्या हातात सापडलेल्या त्या पतित मुलींनी आपल्या मुक्ततेसाठी भगवान श्रीकृष्णांची कळकळीने प्रार्थना केली. त्यांच्या हाकेपाठीमागची प्रामाणिक तळमळ आणि अंतःकरणातील शुद्ध भक्तिभाव यामुळे त्या तत्क्षणी पवित्र झाल्या. भगवंतांनी त्यांचा पत्न्या म्हणून स्वीकार केला आणि त्यांचे जीवन धन्य झाले. भगवान जेव्हा त्यांच्याशी एकनिष्ठ पतीप्रमाणे वागू लागले तेव्हा तर त्या धन्यातिधन्य झाल्या. भगवान श्रीकृष्ण आपल्या 16,108 पत्न्यांच्या सहवासात सदैव राहत असत. त्यांनी स्वतः 16,108 रूपे धारण केली. मूळ रूपाशी कोणतेही अंतर न येता ते प्रत्येक रूप स्वयंपूर्ण परमेश्वरच होते. श्रुतिमंत्र प्रतिपादन करतात की भगवंत अनेक रूपांनी विस्तार पावतात. या सर्व पत्न्यांचे ते पती होते आणि पतीच्या नात्याने ते त्यांना विविध भेटी देत असत. यासाठी ते कधी कधी अधिक धन व्यय करण्यास मागे पुढे पाहत नसत. त्यांनी स्वर्गातून परिजात वृक्षाचे रोप आणले व आपली एक प्रमुख राणी सत्यभामा हिच्या प्रासादात लावली. म्हणून जर कोणा व्यक्तीला वाटत असेल की भगवंत आपला पती असावा तर भगवान अशा इच्छा समग्रपणे पूर्ण करतात. श्लोक क्रमांक 31. एवं विदा गदन्तीनां स गीर पुरयोषितां निरीक्षणेनाभिनंदन सस्मितेन ययो हरी. हस्तिनापूर राजधानीतील स्त्रिया या प्रकारे भगवान श्रीकृष्णांना निरोप देत त्यांच्याविषयी बोलत असतानाच भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत त्यांचा निरोप घेत त्यांच्यावर आपली कृपापूर्ण दृष्टी टाकली. श्लोक क्रमांक 32. अजातशत्रू पूतनां गोपीथाय मधुद्वेष परेभ्य शंकित स्नेहात प्रायुक्त चतुरिंगिनीं. युधिष्ठिरांच्या मनात कोणाविषयी शत्रुत्वाची भावना नव्हती. तथापि त्यांनी असुर संहारक भगवान श्रीकृष्णांचे असुरापासून संरक्षण व्हावे म्हणून हत्ती, घोडे, रथ व पायदळ असे 4 विभाग असलेल्या चतुरंगी सेनेची नेमणूक केली. शत्रुभयाच्या आशंकेने आणि त्याचप्रमाणे भगवंतांच्या प्रेमामुळे त्यांनी ही व्यवस्था केली. तात्पर्य: संरक्षणाची नैसर्गिक साधने म्हणजे रथ व योद्ध्यासहित हत्ती व घोडे. हत्ती व घोड्यांना असे प्रशिक्षण देण्यात येत असे की ते डोंगर, वने, मोकळे प्रदेश असे कुठेही वावरू शकत. रथी रथावर आरूढ होऊन आपल्या शक्तिशाली बाणांपासून तर ब्रह्मास्त्रापर्यंत अशा आयुधांच्या सहाय्याने कित्येक हत्तीशी आणि घोड्यांशी एकाच वेळी लढत असत. भगवान श्रीकृष्ण सर्वांचे सुहृद आणि हितचिंतक आहेत याची युधिष्ठिरांना पूर्णपणे जाणीव होती. परंतु स्वभावतःच कृष्णद्वेषी असे जे असुर असतात अशांकडून आक्रमण होण्याची शंका आणि भगवंताविषयीचा स्वाभाविक स्नेह यामुळे त्यांनी भगवंतांचे अंगरक्षक म्हणून चतुरंगी सेनेची नियुक्ती केली. कोणत्याही शत्रूच्या आक्रमणापासून स्वसंरक्षण करण्यास भगवंत पूर्ण समर्थ होते. असे असूनही युधिष्ठिरांनी केलेल्या सर्व व्यवस्थेचा श्रीकृष्णांनी स्वीकार केला. ते आपला आतेभाऊ असलेल्या राजाची अवज्ञा करू शकले नाही. आपल्या दिव्य क्रीडेचा भाग म्हणून भगवान या ठिकाणी दुय्यम भूमिका स्वीकारतात. अशाच रीतीने ते कधी कधी आपल्या तथाकथित असहाय्य बालपणात स्वतःला यशोदा मातेच्या आश्रयाखाली सोपवितात
या सर्व त्यांच्या दिव्य लीला आणि चरित्रे आहेत. भगवंत आणि त्यांचे भक्त यांच्यातील दिव्य संबंधांचे मूळ प्रयोजन ब्रह्मानंदालाही तुच्छ करणाऱ्या अशा अतुलनीय दिव्यानंदाचे आस्वादन करणे हे आहे. श्लोक क्रमांक 33. अथ दुरागतान शौरी कौरवान वीरहातुरान सन्निवर्त्य दृढं स्निग्धा प्रायात स्वनगरी प्रिये. कुरु राजवंशातील ते पांडव भगवान श्रीकृष्णांविषयीच्या आत्यंतिक जिव्हाळ्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी सुदूर अंतरापर्यंत त्यांच्या समवेत गेले. आता भविष्यात विरह होणार ह्या कल्पनेने त्यांची अंतःकरणे भरून आली होती. परंतु भगवान श्रीकृष्णांनी त्यांना परत फिरण्यास उद्युक्त केले आणि त्यांनी स्वतः आपल्या प्रियजनासह द्वारकेकडे प्रयाण केले. श्लोक क्रमांक 34. कुरुजांगल पांचालान शूरसेनान सयामुनान ब्रह्मावर्तम कुरुक्षेत्रम मत्स्यान सारस्वतानथ. श्लोक क्रमांक 35. मरुधन्वं तीक्रम्य सौवीराभिरयो परान आनर्तान भार्गवोपागाच्छ्रांत वाहो मनाग्विभो. हे शौन, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण कुरुजांगलाकडे निघाले. पुढे पांचाल, शूरसेन, यमुना तीरावरील प्रदेश, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत तसेच वाळवंटी प्रदेश आणि पाण्याचा अभाव असलेले प्रदेश ओलांडून ते पुढे सौवीर आणि आभिर प्रदेशातून जात अंततः या सर्वाच्या पश्चिमेस असलेल्या द्वारका नगरीस पोहोचले. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण त्या काळात ज्या ज्या प्रदेशातून गेले त्या प्रदेशांची नावे त्या काळी भिन्न होती. परंतु त्या मार्गदर्शनावरून एवढे स्पष्ट आहे की त्यांचा प्रवास दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि गुजरात यातून झाला आणि सर्वात शेवटी ते आपल्या प्रांतातील द्वारका नगरीस पोहोचले. या प्रांताचा आजपर्यंत अधिक अभ्यास व संशोधन करून आपला काही लाभ होण्यासारखा नाही. तथापि असे दिसते की राजस्थानच्या वालुकामय प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अवर्षणाचा प्रदेश ही गेली 5 सहस्त्र वर्षे तसेच आहे. काही मृद तज्ज्ञ असे सांगतात की हे वाळवंट अलीकडील काळात निर्माण झाले. त्यास भागवतातील विधाने तरी अनुमोदन देत नाही. ही बाब आपण भूस्तर शास्त्रज्ञावर सोपवूया, कारण नित्य परिवर्तनशील विश्वात भूस्तरामधील परिवर्तनही विविध टप्प्यांनी होत असतात. कुरु प्रदेशातून निघून भगवान आता आपल्या द्वारका नगरीस पोहोचले आहेत, हीच आपल्या समाधानाची गोष्ट आहे. कुरुक्षेत्र हे अगदी वैदिक काळापासून अस्तित्वात आहे आणि त्याचे अस्तित्व नाकारणे अथवा दुर्लक्षणे ही टीकाकारांचे वेडेपण आहे. श्लोक क्रमांक 36. तत्र तैर्य हरी प्रत्युदतार्हन सायं भेजे दिशं पश्चादविष्टो गाम गतस्तदा. या प्रदेशातून प्रवास करीत असता ठिकठिकाणी स्थानिक लोकांनी भगवान श्रीकृष्णांचे स्वागत करून त्यांची पूजा केली आणि त्यांना विविध भेटी दिल्या. सर्व ठिकाणी संध्याकाळच्या वेळी भगवान आपला प्रवास थांबवून संध्यावंदनादी विधी संपन्न करीत. सूर्यास्तानंतरचा हा त्यांचा नित्यक्रम असे. तात्पर्य येथे असे सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण प्रवासात असताना सुद्धा आपली धार्मिक कर्तव्ये नित्य नियमाने आचरित असत. काही जण असं तात्विक दृष्ट्या तर्क करतात की भगवंतांना सुद्धा सकाम कर्म करणे भाग आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. सत्कर्म अथवा दुष्कर्माच्या फळावर भगवान अवलंबून नसतात, ते परिपूर्ण आहे. ते जे करतील ते प्रत्येकाच्या कल्याणाचेच असते. तथापि ते जेव्हा अवतार घेऊन पृथ्वीवर येतात तेव्हा साधू संतांचे, भक्तांचे रक्षण व अधार्मिकांचे निर्दालन यासाठीच त्यांचे कार्य चालते. त्यांना स्वतःसाठी कर्तव्य म्हणून जरी काही नसले तरी लोकांनी अनुकरण करावे यासाठी ते सर्व काही करतात. शिकविण्याचा वास्तविक हाच खरा मार्ग आहे. स्वतः योग्य आचरण करावे आणि त्याद्वारे दुसऱ्यास शिकवावे, अन्यथा केवळ अंध उपदेश कोणीच स्वीकारणार नाही. भगवंत स्वतःच सर्व सकाम कर्माचे फलदाते आहेत. ते स्वतः स्वयंपूर्ण आहे. तरीही आपणा सर्वांना परमार्थाचे शिक्षण देण्यासाठी ते धर्मग्रंथातील नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. त्यांनी जर तसे केले नाही तर सामान्य माणूस भ्रांत होईल. विकसित अवस्थेमध्ये माणसाला भगवंतांच्या इंद्रियातीत दिव्य रूपाचे आकलन होऊ लागते आणि मग तो त्यांचे अनुकरण करण्याच्या
भरीस पडत नाही, कारण ते अशक्यच आहे. भगवान मानव समाजात अवतरले की ते सामान्यतः सामान्य मनुष्याप्रमाणेच आचरण करतात, परंतु कधीकधी ते अलौकिक गोष्टी करून जातात. त्याचे इतरांनी अनुकरण करावयाचे नसते. संध्या करण्यासाठी त्यांची जी कर्मे इथे सांगितली आहेत ती सर्वांनीच अनुसरावयाची आहे, परंतु पर्वत उचलणे अथवा गोपी समवेत नृत्य करणे अशा कर्मांचे अनुकरण करणे कोणाला शक्य नाही. कोणालाही सूर्याचे अनुकरण करता येणे शक्य नाही. सूर्य एखादा अतिशय अपवित्र स्थानावरील पाणी सुकवू शकतो. सामर्थ्यवान पुरुष एखादी सर्वमंगल कृती संपन्न करतो, आणि आपण जर त्याच्या कृतीचे अनुकरण करू लागलो तर आपणास अनंत संकटात सापडावे लागते. म्हणून सर्वच कर्मात अनुभवी मार्गदर्शन व श्रीकृष्ण कृपेची साक्षात श्रीमूर्ती असलेल्या आध्यात्मिक सद्गुरूचे मार्गदर्शन प्राप्त करणे अत्यावश्यक आहे, तरच आपणाला प्रगतीची दिशा सापडेल. अशा रीतीने श्रीमद्भागवताच्या पहिल्या स्कंदातील श्रीकृष्णांचे द्वारकागमन नामक 10व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपूर्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.